13 वर्षात महागाई गगनाला भिडली, पण इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना एक पैसाही मजुरी वाढ मिळाली नाही। परिणामी कारखाना चालवणं अवघड झालं असून पूर्ण कुटुंब राबूनही संसार चालेनासा झालाय। त्यामुळे खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीच्या मागणीसाठी 8 दिवसांपासून कारखाने बंद आंदोलन सुरू केले, तरीही तोडगा निघत नसल्यानं आज या यंत्रमागधारकांनी प्रांत कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढून प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केलं। मजुरी वाढीबाबत त्वरित सकारात्मक निर्णय झाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती। वस्त्रोद्योगातील खर्चीवाले यंत्रमागधारक हा महत्त्वाचा घटक आहे। या यंत्रमागधारकांना 13 वर्ष मजुरी वाढच मिळालेली नाही। वारंवार मागणी करूनही ट्रेडिंगधारक मजुरी वाढ देण्यास तयार नाहीत। वाढत्या महागाईमुळे संपूर्ण कुटुंब कारखान्यात काम करूनही संसार चालवणं अवघड झालंय। अशातच वहीफणी दरवाढ जाहीर झाली। सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून यंत्रमागधारक प्रचंड आर्थिक संकटात सापडले असल्यानं खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी वहीफणी मजुरी वाढ रद्द करण्याची मागणी केली। मात्र वहीफणी एजंट असोसिएशननं मजुरी वाढ न देणाऱ्यांची बिमं न लावण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे खर्चीवाल्यांनीही मजुरी वाढीच्या मागणीसाठी कारखाने बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला। तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चाही केली, मात्र तोडगा निघाला नाही। त्यामुळे पुन्हा मेळावा घेऊन मजुरी वाढ मिळेपर्यंत कारखाने बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय। आंदोलनाच्या आजच्या 9व्या दिवशीही तोडगा निघाला नसल्यानं खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला। प्रवेशद्वारात काही काळ ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं। त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली। वहीफणी दरवाढीचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना त्वरित मजुरी वाढीसाठी सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेऊन न्याय तोडगा काढण्याची मागणी यंत्रमागधारकांनी केली। मजुरी वाढीबाबत त्वरित सकारात्मक निर्णय झाला नाही तर प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाबरोबरच राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। गेले 13 वर्ष झालं आमच्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे। प्रत्येक गोष्टीची दरवाढ झालेली आहे आणि हे दरवाढ देता देता आम्हाला आज अशी परिस्थिती झाली आहे की आता आम्हाला कुणाचीही दरवाढ देता येणार नाही आणि दरवाढ तर देता येणारच नाही, कारण आमचा प्रपंच चालायचा अवघड झाला आहे। आज आमच्याच महिला आमच्याच कारखान्यामध्ये 12-12 तास काम करावं लागते आणि हे काम करत असताना आम्हाला अतिशय आता इथनं पुढं सुद्धा का नाही, आता आमचा धंदा परवडणार नाही अशी परिस्थिती झाल्या आणि त्यामुळे एकच पर्याय आमच्याजवळ उभा दिसतोय की देव म्हणजे आमची मजुरी वाढ, आणि जोपर्यंत आमची मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षमपणे उभा राहू शकणार नाही आणि आमच्या महिलांनासुद्धा त्यांना सक्षमपणे राहता येणार नाही। त्यामुळे सरकारला आमची कळकळीची विनंती आहे, लोकप्रतिनिधींना आमची कळकळीची विनंती आहे आणि प्रशासनालासुद्धा कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये लक्ष घालून आमचा हा तिढा लवकरात लवकर संपवा आणि आमची मजुरी वाढवून मिळावी। प्रांताधिकारी शिंदे यांनी संयुक्त बैठक घेऊन समाधानकारक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। मोर्चात विनय महाजन, विश्वनाथ मेटे, भरमा कांबळे, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, धर्मराज जाधव यांच्यासह चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळमधील यंत्रमागधारक सहभागी झाले होते। या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती।